नमस्कार, नाशिकचा शेफ या चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण चिकनची एकदम जबरदस्त अशी रेसिपी बघतोय. चिकनचा ब्रेस्ट जो पीस असतो ना तो घ्यायचा. हड्डी जास्त नाही पाहिजे बरं का, थोड्याफार प्रमाणात चालून जाईल, पण जास्त करून आपल्याला बोनलेस असं चिकन पाहिजे. ते चिकनवाला ना देऊन टाकाल तुम्हाला. ते अर्धा किलो घेतलेले, त्याचे छोटे छोटे पीस करून घ्यायचे असे. आता त्याच्यामध्ये ना अद्रक लसणची पेस्ट टाकायची आपल्याला, 1.5 ते 2 चमचे टाकायची बरं का. आणि त्याच्यामध्ये 1.5 ते 2 चमचे ना काश्मीरी मिरची पावडर टाकायची आहे. त्यानं काय होतं की एक नॅचरली लाल कलर पण येऊन जातो आणि तिखट पण राहते व्यवस्थित, आणि कलर जो असतो ना आर्टिफिशियल तो ॲड करायची गरज पडत नाही. थोडीशी टाकायची त्याच्यात. 1 चमचा ना गरम मसाला टाकायचा त्याच्यामध्ये, गरम मसाल्याची पावडर. 1 चमचा धने पावडर टाकायची आहे. आणि थोडासा ना बारीक चिरलेला कढीपत्ता टाकायचा आहे त्याच्यामध्ये. कढीपत्त्यानं इतका जबरदस्त फ्लेवर लागतो ना, तुम्ही टाकून बघा एक वेळेस. चवीपुरतं ना मीठ टाकायचं आहे त्याच्यामध्ये. 2 ते 2.5 चमचे ना चक्का दही टाकायचं आहे, घट्ट दही, पातळ नाही पाहिजे दही, नाही तर एकदम लिक्विडी होऊन जाईल आणि मग नंतर ते कोट होणार नाही व्यवस्थित. तर घट्ट दही मस्तपैकी 2 ते 2.5 चमचे टाकून त्याला आता व्यवस्थित ना हातानेच मिक्स करून घ्यायचं त्याला. व्यवस्थितरित्या ते सगळे मसाले त्या चिकनच्या पीसला ना लागले पाहिजे. दही एकदम इव्हनली स्प्रेड झालं पाहिजे, मस्त बढिया. तर बघा किती मस्त दिसतंय. आता याला ना अर्धा तास आपल्याला मॅरिनेट करायसाठी ठेवायचं बरं का, अर्धा तास किंवा 1 तास. तर बघा बरोबर 40 मिनटं झालीत. चिकन आपलं मस्त मॅरिनेट झालेलं आहे. त्याला आता एकदम व्यवस्थित अजून एकदा मिक्स करून घ्यायचं. 4 चमचे आपल्याला कॉर्नफ्लॉवर टाकून घ्यायचं आहे. मक्याचं पीठ असतं ना, मक्याचं पीठ, कॉर्न स्टार्च पण म्हणतात त्याला. आणि हे काय तांदळाचं पीठ आहे का, तर हे जवळपास 3 ते 4 चमचे हे पण टाकायचं आहे तांदळाचं पीठ. मैदानी वापरणार नाही याला. थोडंसं आहे ना आणखी वरून मीठ टाकून घ्यायचं बरं का, कारण तांदळाचं पीठ आणि मक्याच्या पिठानं ना मीठ कमी होईल, तर मीठ टाकून घ्यायचं आणि मिक्स करून बघायचं आता. आणि जर लागलंच ना तुम्हाला, जर वाटलं की यार थोडंसं ओलसर आहे, तर आणखी थोडंसं तांदळाचं किंवा मक्याचं पीठ आहे ना टाकून घ्यायचं. व्यवस्थित मिक्स करायचं आहे त्याला. मस्त मिक्स झालं आहे. तर अर्धा किलो चिकन, त्याला आहे ना 4 चमचे तांदळाचं पीठ आणि 4 चमचे मक्याचं पीठ, हे माप लक्षात ठेवा. 4 ते 4.5 चमचे झालेलं आहे बघा, मस्त मिक्स झालं आहे. तर बघा तेल ना एकदम छान गरम करून घ्यायचं आहे व्यवस्थित. आणि नंतर तेल आहे ना मीडियम करायचं बरं का. आणि नंतर एक एक पीस घ्यायचा आणि त्या तेलामध्ये ना आपल्याला हळूवारपणे सोडायचा बरं का, नाही तर तेल आहे ना सगळं उडलं अंगावरती. करताना काळजी घ्या, लहान मुलांना थोडंसं दूर ठेवा. आणि खूप सारा एका वेळेस नाही टाकायचा, एक 6-7 पीस फक्त एका वेळेस टाकायचे, नाही तर काय ते तेलाचं टेम्परेचर कमी होऊन जाईल आणि मग तेल आहे ना ते पूर्ण चिकनमध्ये ना शोषलं जाईल. आणि आता तेलाचं टेम्परेचर मिडियम करायचं आणि मिडियम टेम्परेचर याला बघू आपण आता 5-6 मिनटं. तेलाचं टेम्परेचर मेंटेन ठेवा, कमी नका होऊ देऊ. आणि चांगलं त्याला क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करायचं आहे. मस्त दिसतं आहे बरं का. याला चटणी वगैरे सोबत आहे ना खाण्याची काहीच गरज नाही, कारण ऑलरेडी आपण त्याला दहीचं कोटिंग मसाले वगैरे लावलेलं आहे ना, तर ते ओव्हरपॉवर होऊन जाईल. तर चटणी वगैरे सोबत खायची काहीच आवश्यकता नाही, इतकं टेस्टी लागतं आहे असंच खाल्लं तरी. कलर वगैरे काहीसुद्धा टाकलेलं नाही बरं का, तर इतकं सुंदर दिसतंय ना. एक 4 मिनटं झालेले आहेत, त्याला आपण चेक करून घेऊ झालं का नाही म्हणून. पूर्ण जर पांढरं एकदम व्हाईट दिसत असेल ना मध्ये, तर समजून घ्यायचं झालं आहे. आणि थोडंसं जरी रेड स्पॉट दिसला ना, तर मग ते थोडंसं कच्चं आहे. हे झालेलं आहे, परफेक्ट झालेलं आहे. तरी आणखी आहे ना एक 30-35 सेकंद करून घेऊ त्याला. अरे बघा परफेक्ट झालेले आहेत. तर सगळे आता त्याला ना टिश्यू पेपरवर काढून घ्यायचं. आणि चिकन ब्रेस्ट आहे ना त्याला तसंही शिजायला जास्त वेळ लागत नाही, छोटे छोटे पीस केलेले असतात ना, त्याच्यामुळे त्याला काही इतका वेळ लागत नाही. 4 ते 5 मिनटं ना पुरेसे आहेत मीडियम टेम्परेचरवर. तर हे बघा आपलं चिकन 65 कसं दिसतंय बघा, एक नंबर. तर घरच्या घरी बनवा, एक नंबर रेसिपी आहे. खूप सॉफ्ट एकदम ज्यूसी चिकन आहे बघा. हे बघा एक नंबर शिजलेलं आहे. टेस्ट आहे ना तुम्हाला खरंच सांगतो, तुम्ही एक वेळेस बनवा, खा आणि मग मला तुम्ही स्वतः सांगा कमेंट बॉक्समध्ये कसं झालं म्हणून. तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.